नमस्कार माझ्या सर्वांना. मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे लहानांची आणि मोठ्यांची पण फेवरेट व्हेज मंचुरियनची रेसिपी. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी काय करायचं, 3 कप बारीक चिरलेली मी पत्तागोबी घेतलेली आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता भाज्यांना, तुम्हाला जितकं बनवायचं असेल त्या पद्धतीने घ्यायचं. तर मी 3 कप पत्तागोबी घेतलेली आहे बारीक चिरलेली, आणि त्यामधले 2 चम्मच मी साईडला काढून ठेवलेली आहे. नंतर त्यामध्ये 2 कप किसलेला गाजर घातलेला आहे. तुम्ही गाजराला बारीक चिरून पण घालू शकता किंवा अशा पद्धतीने किसून पण शकता. आणि 1 कप शिमला मिर्च घातलेली आहे बारीक चिरलेली, आणि थोडी थोडी त्यामधली सुद्धा काढून ठेवलेली आहे. नंतर त्यामध्ये मी पालेकांदा घातलेला आहे अर्धा कप. असेल तर घालायचा, नाही तर स्किप करून घ्यायचा. साधा कांदा टाकला तरी चालेल. आणि सर्व भाज्यांना मिक्स करून घ्यायचं अगोदर. मिक्स करून झालं की त्यामध्ये मी अर्धा कप मैदा घातलेला आहे आणि अर्धा कप प्लस 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे. आणि क्रिस्पीनेस येण्यासाठी 2 चम्मच तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तांदळाचं पीठ आणि क्रिस्पीनेस छान येते. असेल तर टाकायचं, नाही तर स्किप करून घ्यायचं. व 1 ते 1.5 चम्मचच्या जवळपास लाल तिखट घातलेलं आहे. पाऊण चम्मचच्या जवळपास काळी मिर्च पावडर घातलेलं आहे. आणि थोडंसं जिरं घातलं व चवीनुसार मीठ घातलेलं आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं. यामध्ये पाणी वगैरे घालण्याची आवश्यकता पडत नाही, कारण की भाज्यांनाच पाणी सुटते. अगोदर तुम्हाला कोरडं वाटत असेल ना, तर 2 मिनटं साईडला ठेवून द्यायचं. थोड्या वेळाने याला आपोआपच पाणी सुटून जाते. आता बघू शकता मी बिना पाणी घातल्याने सुद्धा हे भाज्यांना पाणी सुटलं, म्हणून हे थोडं बॅटर लूज झाले आहे. म्हणजे परफेक्ट झालेलं आहे बघितलं गेलं तर. तर काय करायचं, हाताला तेल लावून घ्यायचं अगोदर. हाताला चिटकत असेल ना, तर हाताला तेल लावून घ्यायचं. आणि तुम्हाला लहान मोठ्या आकाराचे मंचुरियन तयार करायचे असेल ना, तर बनवून घ्यायचे. छोटे आवडत असेल तर छोटे बनवायचे, मोठे आवडत असेल तर मोठे बनवायचे. पण अगोदर हाताला तेल लावून घ्यायचं. सर्व मंचुरियन बनवून झाले की लगेच त्याला फ्राय करायला ठेवून द्यायचं. मी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि मंचुरियन त्यामध्ये मस्तपैकी फ्राय करायलासुद्धा टाकून दिले. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. खूप जास्त हाय फ्लेमवर नाही शिजवायचं, खूप जास्त लो पण नाही. मीडियम फ्लेमवर रेडिश ब्राउनिश कलर येईपर्यंत मंचुरियनना छानपैकी फ्राय करून घ्यायचं. बाकीचे पण अशाच पद्धतीने फ्राय करून घ्यायचे. खूप मस्त कच्चे पण असे खायला ना, फ्राय केल्यानंतर खायला पण खूप टेस्टी लागतात. आणि जेव्हा आपण ग्रेव्हीमध्ये पण खातो ना, तेव्हा पण खूप टेस्टी बनतात. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनेलला फॉलो करा, व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा. आणि ज्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते त्यासुद्धा तुम्ही घरी बनवून बघा. अशा पद्धतीने मी सर्व मंचुरियन फ्राय करून घेतलेले आहे. नंतर एका कढाईमध्ये थोडं तेल घालून त्यामध्ये जिरं घातलं व बारीक चिरलेली हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे. माझ्याकडे थोडं स्पायसी खातात, म्हणून मी थोडं मिरच्या वगैरे आणि रेड चिली पावडर वगैरे थोडं जास्त ॲड करते. नंतर त्यामध्ये मी किसलेलं थोडंसं अद्रक व बारीक चिरलेला लसूण तोसुद्धा ॲड केला आणि त्याला 1-2 मिनटं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडं स्प्रिंग अनियन घातलेलं आहे. नसेल तर साधा कांदासुद्धा टाकू शकता. आणि ज्या थोड्या भाज्या ठेवलेल्या होत्या त्यासुद्धा त्यामध्ये ॲड केलेल्या आहे. शिमला मिर्च, पत्तागोबी आणि गाजर वगैरे यांनासुद्धा परतून घेतलेला आहे 1-2 मिनटं. थोडासा कच्चा राहील आणि थोड्याशा शिजल्या राहील अशा पद्धतीने आपल्याला भाज्यांना शिजवून घ्यायचं आहे. खूप जास्त ओव्हरकुक पण नाही करायचं आणि खूप जास्त कच्चं पण नाही ठेवायचं. सर्व भाज्या शिजल्या की त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे आणखी टेस्टी लागेल. आणि खूप जास्त मीठ नाही घालायचं, कारण की सॉसेसमध्ये मीठ असते ना, तर थोडं हलकंसं अगोदरच कमी घालायचं. त्यामध्ये मी सॉसेस घातले, जसं 1 टेबलस्पून ग्रीन चिली सॉस, 2 टेबलस्पून रेड चिली सॉस आणि 1 टेबलस्पून सोया सॉस आणि
2 टेबलस्पून टोमॅटो केचप घातलेला आहे. हे सर्व सॉसेस मिक्स करून घ्यायचे आणि अगर तुम्हाला आणखी स्पायसी आवडत असेल ना किंवा कलरसाठी वगैरे तर तुम्ही काय म्हणतात रे काश्मीरी रेड चिली पावडर ॲड करू शकता. यामध्ये थोडंसं विनेगर घातलं मी. आणखी यामध्ये थोडीशी मी काश्मीरी रेड चिली पावडर घातली आहे अर्धा चम्मचच्या जवळपास आणि हलकीशी 2 पिंचच्या जवळपास काळी मिर्च पावडरसुद्धा ॲड केली आणि हलकंसंच मीठ घातलेलं आहे. थोडंसं अगर तिखट वाटेल ना म्हणून त्यासाठी ॲडजस्ट करण्यासाठी घातलेलं आहे. बस. नाही आवडत असेल तर स्किप करून घ्यायचं. सर्व मिक्स करून झालं की एका वाटीमध्ये 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घ्यायचं. 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं. त्याची आपल्याला स्लरी तयार करून घ्यायची आहे. खूप जास्त गाढी नाही करायची, पातळच थोडी हलकीशी राहील ना तरी ठीक आहे. नंतर ही स्लरी आपल्याला थोडं थोडं करून ॲड करायची आहे, एकसाथ नाही टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स करून झालं की त्यामध्ये मी 1 ग्लासच्या जवळपास पाणी ॲड केलेलं आहे. कारण की ग्रेव्हीचे मंचुरियन बनवायचे आहे तर तुम्ही यामध्ये आणखी थोडं अर्धा कपच्या जवळपास पाणी आणखी ॲड करू शकता. पण मी 1 ग्लासच्या जवळपास ॲड केलेला आहे आणि उरलेली जी स्लरी होती तीसुद्धा ॲड केली आणि याला 1-2 मिनटं थोडं शिजवून घेतलेलं आहे. शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता मी स्लरी थोडीशी गाढीच ठेवली आहे कारण की गाढी आवडते आमच्याकडे, खूप जास्त पातळ नाही आवडत आणि त्यामध्ये मंचुरियन ॲड केलेले आहे. मी एकसाथ पूर्ण मंचुरियन ॲड नाही केले कारण की ते नंतर गरमागरम खायला छान वाटते. तर बाकीचे मी मंचुरियन साईडला ठेवले आणि मला जितके खायचे आहे सध्याच्या कंडिशनमध्ये तितकेच मी ॲड केले. अशा पद्धतीने नंतर त्यावर मी थोडंसं कोथिंबीर आणि स्प्रिंग अनियन गार्निश केलं आहे आणि मंचुरियन रेडी बनवून ठेवलेले आहे. खूप मस्त बनलेले आहे. तुम्ही पण बनवून बघा आणि माझी रेसिपी आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.